इयत्ता 8वी विषय विज्ञान धडा 14वा उष्णतेचे मापन व परिणाम प्रस्तावना मुलांनो, उष्णता ही सर्वच प्राणीमात्रांसाठी आवश्यक आहे. उष्णता विविध स्रोतांपासून मिळते. मग सांगा बरं, कोणकोणत्या स्रोतांपासून आपल्याला उष्णता मिळते? सूर्य, लाकूड, कोळसा, पेट्रोल. अगदी बरोबर. तसेच विद्युत ऊर्जा, अणु ऊर्जा, हवा या स्रोतांपासूनही आपल्याला ऊर्जा मिळते. बरं, उष्णता कशी स्थलांतरित होते? वहन, अभिसरण व प्रारण या 3 प्रकारे उष्णता स्थलांतरित होते. अगदी बरोबर. आता ही बाजूची आकृती पहा. या आकृतीमध्ये उष्णतेचे कोणकोणते परिणाम दाखवले आहेत ते सांगा. प्रसरण, अवस्थांतर, तापमानात वाढ, प्रकाशाचे उत्सर्जन, ज्वलन. अगदी बरोबर. वरील आकृतीमध्ये पाणी उकळते म्हणजे तापमानात वाढ होते. तसेच बर्फ वितळते, ज्वलन, प्रसरण हे परिणाम दाखविले आहेत. उष्णता ही सुद्धा एक प्रकारची ऊर्जाच आहे. या पाठामध्ये आज आपण उष्णतेविषयी अधिक माहिती अभ्यासणार आहोत. उष्णता ही जास्त तापमान असलेल्या वस्तूकडून कमी तापमान असलेल्या वस्तूकडे प्रवाहित होत असते. वस्तू थंड किंवा उष्ण आहे हे त्या वस्तूच्या तापमानावरून ठरविले जाते. उष्णतेचे एकक एसआय पद्धतीत जूल आहे आणि सीजीएस पद्धतीत कॅलरी आहे. म्हणजेच उष्णता ही 4.18 जूल एवढी असते. 1 ग्रॅम पाण्याचे तापमान 1 अंश सेल्सिअसने वाढवण्यासाठी 1 कॅलरी इतकी ऊर्जा लागते. उष्णता ही ऊर्जेचे स्वरूप आहे, त्यामुळे ती अर्ग या एककातही व्यक्त करता येते. तसेच कॅलरी व किलो कॅलरी या एककातही व्यक्त करता येते. अशा प्रकारे आपण उष्णतेविषयी माहिती अभ्यासली. आता आपण काही उदाहरणाद्वारे ऊर्जा कशी काढावी हे समजून घेऊ. उदाहरण 1. 1.5 किलोग्रॅम पाण्याचे तापमान 15 अंश सेल्सिअस पासून 45 अंश सेल्सिअसपर्यंत वाढविण्यासाठी किती ऊर्जा लागेल? या उदाहरणाचे उत्तर आपण कॅलरी व जूल या एककात काढूया. मुलांनो, या उदाहरणामध्ये पाण्याचे तापमान बरोबर 1.5 ग्रॅम म्हणजेच 1500 ग्रॅम आहे आणि तापमानात होणारा बदल बरोबर 45 अंश सेल्सिअस वजा 15 अंश सेल्सिअस बरोबर 30 अंश सेल्सिअस आहे. तापमान वाढीसाठी आवश्यक ऊर्जा किती आहे असे विचारले आहे. म्हणून तापमान वाढीसाठी आवश्यक ऊर्जा बरोबर पाण्याचे वस्तुमान गुणिले तापमान वाढ बरोबर 1500 ग्रॅम गुणिले 30 अंश सेल्सिअस बरोबर 45,000 कॅलरी. म्हणजेच 45,000 कॅलरी इतकी ऊर्जा लागेल. आता याचेच उत्तर जूलमध्ये पुढील प्रमाणे येईल. बरोबर 45,000 गुणिले 4.18 बरोबर 1,88,100 जूल असेल. अशा प्रकारे कॅलरी व जूल या दोन्ही एककात ऊर्जा काढता येईल. उदाहरण 2. 300 कॅलरी उष्णता दिल्यावर पाण्याचे वस्तुमान 10 अंश सेल्सिअसने वाढले तर पाण्याचे वस्तुमान बरोबर किती? सर्वप्रथम आपण या उदाहरणामध्ये जे दिले आहे ते सूत्रामध्ये लिहू. उष्णता बरोबर पाण्याचे वस्तुमान गुणिले तापमान वाढ. 300 बरोबर m गुणिले 10. 300 बरोबर 10 m. m बरोबर 300/10 म्हणून m बरोबर 30 ग्रॅम. म्हणजेच पाण्याचे वस्तुमान 30 ग्रॅम इतके असेल. उष्णतेचे स्रोत. आता आपण उष्णतेच्या स्रोतांविषयी माहिती घेऊया. उष्णता ही आपल्याला अनेक स्रोतांपासून मिळते हे आपल्याला माहीतच आहे. यातील सर्वात महत्त्वाचा स्रोत म्हणजे सूर्य होय. तर आता आपण सूर्याविषयी माहिती घेऊ. सूर्य. पृथ्वीला सर्वात जास्त ऊर्जा ही सूर्यापासून मिळते. सूर्याच्या केंद्रामध्ये होणाऱ्या केंद्रकीय एकीकरणामुळे खूप मोठ्या प्रमाणात ऊर्जा निर्माण होते. या केंद्रकीय एकीकरण पद्धतीमध्ये हायड्रोजनच्या केंद्रकांचा संयोग होऊन हेलियमची केंद्रके तयार होतात. या केंद्रकातून ऊर्जा निर्माण होते. या ऊर्जेतील काही ऊर्जा ही प्रकाश व उष्णतेच्या स्वरूपात पृथ्वीपर्यंत पोहोचवली जाते. सूर्यापासून मिळणारी ऊर्जा मुबलक आहे, म्हणून सर्वांनी त्याचा जास्तीत जास्त वापर करायला पाहिजे. पृथ्वी केंद्रकामध्ये तापमान हे सर्वाधिक असते, म्हणून पृथ्वी हा सुद्धा उष्णतेचा स्रोत आहे आणि या उष्णतेलाच भूऔष्णिक ऊर्जा असे म्हटले जाते. रासायनिक ऊर्जा. लाकूड, कोळसा, पेट्रोल अशा इंधनाचे ज्वलन केले की ऑक्सिजन बरोबर यांची रासायनिक प्रक्रिया होते व यांपासून उष्णता निर्माण होते. यालाच आपण रासायनिक ऊर्जा असे म्हणतो. विद्युत ऊर्जा.
विजेवर चालणारी अनेक उपकरणे आपण वापरतो, जसे इस्त्री, विजेवर चालणारे दिवे, पाणी गरम करण्यासाठी लागणारे हीटर इत्यादी. या स्रोतांमधूनही उष्णता मिळते. अणुऊर्जा. अणुऊर्जेच्या प्रकल्पामध्ये मोठ्या प्रमाणात ऊर्जेची गरज असते. त्यावेळेस युरेनियम, थोरियम अशा अणूंच्या केंद्रकाचे विभाजन केले असता अत्यंत थोड्या कालावधीत मोठ्या प्रमाणात ऊर्जा व उष्णता निर्माण होते. म्हणून अणुऊर्जा ही सुद्धा उष्णतेचा एक स्रोत आहे. हवा. हवेशिवाय आपण जगूच शकत नाही. या हवेमध्ये सुद्धा उष्णता असते, म्हणून हवा ही उष्णतेचा एक स्रोतच आहे. अशा प्रकारे आपण उष्णतेच्या विविध स्रोतांविषयी माहिती अभ्यासली आहे. तापमान. आता आपण तापमानाविषयी माहिती जाणून घेणार आहोत. एखादी वस्तू उष्ण आहे किंवा थंड आहे हे तिचे तापमान दर्शवत असते. तापमानामुळे उष्णतेच्या प्रवाहाची दिशा निश्चित होत असते. जेव्हा एखादा पदार्थ उष्ण किंवा थंड जाणवतो तेव्हा ही संवेदना सापेक्ष असते. मग आता हे समजण्यासाठी आपण एक प्रयोग करूया. मुलांनो, ही आकृती पहा. या आकृतीत दाखविल्याप्रमाणे 3 सारखी भांडी घेऊन त्याला अ, ब, क अशी नावे द्या. अ भांड्यामध्ये थोडे गरम पाणी, तर ब भांड्यामध्ये थंड पाणी टाका आणि तिसऱ्या भांड्यात म्हणजेच क भांड्यामध्ये अ व ब भांड्यातील थोडे थोडे पाणी टाका. आता या भांड्यापैकी अ भांड्यामध्ये तुमचा उजवा हात व ब भांड्यामध्ये तुमचा डावा हात बुडवा आणि ह्या स्थितीत आपण 2 ते 3 मिनिटे थांबा. त्यानंतर तुमचे दोन्ही हात क भांड्यामध्ये बुडवा. तुमचे दोन्ही हात क भांड्यामध्ये बुडवल्यावर तुम्हाला काय जाणवले ते सांगा. उजव्या हाताला ते पाणी थंड जाणवले व डाव्या हाताला तेच पाणी गरम जाणवले. अगदी बरोबर. उजव्या हाताला पाणी थंड जाणवले, कारण उष्णतेचे स्थलांतरण हे त्या हाताकडून पाण्याकडे होते, व डाव्या हाताला तेच पाणी गरम जाणवते, कारण उष्णतेचे स्थलांतरण पाण्याकडून हाताकडे होते. या कृतीवरून आपल्या लक्षात येते की फक्त स्पर्श केल्याने एखाद्या पदार्थाचे किंवा वस्तूचे तापमान हे आपण निश्चितपणे सांगू शकत नाही. तसेच गरम वस्तूला स्पर्श केल्यामुळे इजा होण्याचीही भीती असते. त्यामुळे आपण तापमान मोजण्यासाठी उपकरणाची मदत घेतो. या उपकरणालाच तापमापी असे म्हणतात. या तापमापीच्या रचनेविषयी आपण पुढे माहिती घेऊ. उष्णता व तापमान. उष्णता व तापमानामध्ये स्थितीज ऊर्जा व गतिज ऊर्जा यांची भूमिका खूप महत्त्वपूर्ण आहे. मग सांगा, स्थितीज ऊर्जा व गतिज ऊर्जा म्हणजे काय? पदार्थाच्या विशिष्ट स्थितीमुळे किंवा स्थानामुळे त्यात जी ऊर्जा सामावलेली असते त्या ऊर्जेला स्थितीज ऊर्जा असे म्हणतात. तर पदार्थाच्या गतिमान अवस्थेमुळे पदार्थास प्राप्त होणाऱ्या ऊर्जेला गतिज ऊर्जा असे म्हणतात. अगदी बरोबर. उष्णता व तापमान या दोन्ही संकल्पनेमध्ये फरक आहे. पदार्थ हा अणूंपासून बनलेला असतो. हे अणू सतत गतिशील असतात. त्यामुळे त्यांच्या गतिज ऊर्जेचे एकूण प्रमाण हे त्या पदार्थातील उष्णतेचे मापन करते. तर तापमान हे अणूंच्या सरासरी गतिज ऊर्जेवर अवलंबून असते. 2 वस्तूंमधील अणूंची सरासरी गतिज ऊर्जा समान असेल तर त्यांचे तापमानही समानच असते. आता ही आकृती पहा. या आकृतीमध्ये जास्त तापमान व त्यापेक्षा कमी तापमानाच्या वायूंतील अणूंची गती क्रमवार दाखविली आहे. या आकृतीमध्ये अणूंना जोडून दर्शविलेल्या बाणाची दिशा व लांबी ही अनुक्रमे अणूंच्या वेगाची दिशा व परिणाम दर्शवितात. तर या आकृतीवरून आपल्या लक्षात येते की उष्ण वायूतील अणूंचा वेग थंड वायूतील अणूंच्या वेगापेक्षा जास्त असतो. तसेच आकृती क मध्ये स्थायू वस्तूंमध्ये असणारा अणूंचा वेग हा बाणाद्वारे दाखविला आहे. स्थायूमधील अणू त्यांच्यातील परस्पर बलाने बांधलेली असतात. त्यामुळेच ते आपल्या जागेवरून हालत नाहीत. उष्णतेमुळेच ते आपल्या जागेवरच आंदोलित होतात. जितके स्थायूचे तापमान जास्त तितका त्यांचा दोलन वेग जास्त असतो. जसे समजा की अ व ब या 2 वस्तू एकाच पदार्थापासून बनलेल्या आहेत. अ या वस्तूचे वस्तुमान हे ब या वस्तूच्या वस्तुमानाच्या दुप्पट आहे. म्हणजेच अ या वस्तूमधील अणूंची संख्या ही ब मधील अणूंच्या संख्येच्या दुप्पट आहे. जरी अ व ब चे तापमान सारखे असले तरी अ या वस्तूमधील उष्णता ही ब मधील वस्तूच्या उष्णतेपेक्षा दुप्पट असते. अशा प्रकारे आपण उष्णता व तापमान यातील संबंध अभ्यासला आहे. एकके. मुलांनो, एकके समजण्यासाठी आपण एक कृती करू. प्रथम एकाच आकाराची 2 स्टीलची भांडी घ्या. त्यांना अ व ब अशी नावे द्या. यातील अ भांड्यामध्ये थोडे पाणी भरा.
व ब भांड्यामध्ये अच्या दुप्पट पाणी भरा. दोन्ही भांड्यांचे तापमान सारखे आहे हे तपासून घ्या. आता एक स्पिरिटचा दिवा घेऊन अ व ब मधील पाण्याचे तापमान 10°C वाढवा. सांगा, दोन्ही भांड्यातील तापमान वाढवण्यासाठी सारखाच वेळ लागला का? नाही, ब भांड्यातील तापमान वाढविण्यासाठी जास्त वेळ लागला. अगदी बरोबर. म्हणजेच सारखेच तापमान वाढवण्यासाठी अ व ब भांड्यातील पाण्यांना वेगवेगळा वेळ लागला. यावरून आपल्या लक्षात येते की अ व ब मधील पाण्याचे तापमान हे सारखेच आहे, परंतु ब मधील पाण्यातील उष्णता ही अ भांड्यातील पाण्यापेक्षा जास्त आहे. तापमान मोजण्यासाठी सेल्सिअस, फॅरेनहाइट व केल्व्हिन ही एकके वापरली जातात. या एककांपैकी केल्व्हिन हे एकक शास्त्रीय प्रयोगामध्ये वापरले जाते आणि सेल्सिअस, फॅरेनहाइट ही एकके दैनंदिन व्यवहारात वापरली जातात. या तिन्हीतील संबंध खालील सूत्राने दाखवता येतो. फॅरेनहाइट -32/9 बरोबर सेल्सिअस छेद 5. समीकरण 1. केल्व्हिन बरोबर सेल्सिअस अधिक 273.15. समीकरण 2. हा तक्ता पहा. या तक्त्यात काही विशिष्ट तापमाने सेल्सिअस, फॅरेनहाइट व केल्व्हिन या एककात दिली आहेत. त्याचे नीट निरीक्षण करा. आता आपण एककाविषयी काही उदाहरणे सोडवूया. उदाहरण 1. 68° फॅरेनहाइट हे तापमान सेल्सिअस व केल्व्हिन या एककात किती असेल? उत्तर. या उदाहरणामध्ये तापमान बरोबर फॅरेनहाइट बरोबर 68 दिलेले आहे, म्हणून खालील सूत्र वापरूया. सूत्र 1 बरोबर फॅरेनहाइट -32/9 बरोबर सेल्सिअस छेद 5 बरोबर 68 - 32/9 बरोबर सेल्सिअस छेद 5 बरोबर 36/9 गुणिले सेल्सिअस छेद 5. तिरकस गुणाकार करू. बरोबर 9 सेल्सिअस बरोबर 36 गुणिले 5. म्हणून सेल्सिअस बरोबर 180/9 बरोबर 20° सेल्सिअस. सूत्र 2 बरोबर केल्व्हिन बरोबर सेल्सिअस अधिक 273.15. केल्व्हिन बरोबर 20 अधिक 273.15 बरोबर 293.15 केल्व्हिन. म्हणून सेल्सिअस तापमान 20° सेल्सिअस व केल्व्हिनमधील तापमान बरोबर 293.15 केल्व्हिन आहे. उदाहरण 2. कोणते तापमान सेल्सिअस व फॅरेनहाइट या दोन्ही एककात समान असेल? या उदाहरणामध्ये सेल्सिअस व फॅरेनहाइटमधील तापमान सारखे आहे, म्हणून F बरोबर C. सूत्र 1 प्रमाणे फॅरेनहाइट -32/9 बरोबर सेल्सिअस छेद 5. म्हणजेच सेल्सिअस -32/9 बरोबर सेल्सिअस छेद 5. तिरकस गुणाकार करू. सेल्सिअस -32 गुणिले 5 बरोबर सेल्सिअस गुणिले 9. 5 सेल्सिअस - 160 बरोबर 9 सेल्सिअस बरोबर ऋण 160/4. म्हणून सेल्सिअस बरोबर ऋण 40° सेल्सिअस बरोबर ऋण 40° फॅरेनहाइट. म्हणजेच सेल्सिअसमधील व फॅरेनहाइटमधील तापमान ऋण 40° असताना समान असतील. अशा प्रकारे आपण उदाहरणाद्वारे तापमान एककात कसे काढायचे हे अभ्यासले आहे. तापमापी. मुलांनो, मला सांगा, तुम्ही डॉक्टरांकडे गेल्यावर डॉक्टर ताप मोजण्यासाठी काय वापरतात? तापमापी. बरोबर. त्या तापमापीलाच वैद्यकीय तापमापी असे म्हणतात. तापमापी ही वेगवेगळ्या मापनासाठी वेगवेगळी वापरली जाते. तर आता आपण या वेगवेगळ्या तापमापींविषयी जाणून घेऊ. साधारण तापमापी. ही आकृती पहा. या आकृतीत अ मध्ये साधारण तापमापी दाखविली आहे. या तापमापीमध्ये एक काचेची अरुंद नळी असते. तिच्या टोकाकडे एक फुगा असतो. या फुग्यात पूर्वी पारा भरलेला असायचा. मात्र पारा हा हानिकारक असल्यामुळे अलीकडच्या काळात तापमापीमध्ये पाऱ्याऐवजी अल्कोहोल वापरले जाते. नळीची उरलेली जागा ही मोकळी असते व नळीचे दुसरे टोक बंद केलेले असते. ज्या वस्तूचे तापमान मोजायचे आहे त्या वस्तूच्या संपर्कात काही काळ तापमापीचा फुगा ठेवला जातो. त्यामुळे त्याचे तापमान हे वस्तूच्या तापमानाएवढे होते. वाढलेल्या तापमानामुळे अल्कोहोलचे प्रसरण होते व नळीतील त्याची पातळी वाढते आणि या वाढणाऱ्या पातळीवरून तापमानाची नोंद घेतली जाते. तापमान मोजण्यासाठी नळीवर क्रमांक किंवा रेषा चिन्हांकित केलेल्या असतात. वैद्यकीय तापमापी. या आकृतीत ब क्रमांकाची आकृती ही वैद्यकीय तापमापी आहे.
मानवी शरीराचे तापमान हे 37 अंश सेल्सिअस इतके असते. त्यामुळे या वैद्यकीय तापमापीमध्ये 35 अंश सेल्सिअस ते 42 अंश सेल्सिअस पर्यंत तापमान मोजता येते. वैद्यकीय क्षेत्रात बरीच प्रगती झाली आहे. त्यामुळे आता डिजिटल तापमापी वापरली जाते. ती या आकृतीमध्ये दाखवली आहे. डिजिटल तापमापीमध्ये तापमान मोजण्यासाठी उष्णतेचे होणारे द्रवाचे प्रसरण वापरत नाहीत, तर त्याऐवजी एक संवेदक वापरला जातो, जो शरीरातून निघणाऱ्या उष्णतेचे अचूक मापन करू शकतो. कमाल किमान तापमापी. आकृती ड मध्ये कमाल किमान तापमापी दाखवली आहे. ही तापमापी प्रयोगशाळेत वापरली जाते. या तापमापीची आकृती साधारण तापमापीप्रमाणेच असते, मात्र या तापमापीची तापमान मोजण्याची क्षमता खूप जास्त असते. या तापमापीच्या सहाय्याने 40 अंश सेल्सिअस ते 110 अंश सेल्सिअस मधील किंवा त्यापेक्षाही जास्त किंवा कमी तापमान मोजता येते. दिवसभरातील कमाल व किमान तापमानाची नोंद करण्यासाठी कमाल व किमान तापमापी वापरली जाते. उष्ण किंवा थंड वस्तू एकमेकांच्या संपर्कात काही वेळ ठेवल्या तर त्या दोन्हींमध्येही उष्णतेची देवाणघेवाण होते. यामध्ये उष्ण वस्तू ही उष्णता देते व थंड वस्तू ही उष्णता शोषण्याचे कार्य करते. त्यामुळे उष्ण वस्तूचे तापमान कमी होते तर थंड वस्तूचे तापमान वाढते. म्हणजेच उष्ण वस्तूमधील अणूंची गतिज ऊर्जा कमी होत जाते तर थंड वस्तूमधील अणूंची गतिज ऊर्जा वाढत जाते. आणि एक वेळ अशी येते की त्यावेळी दोन्ही अणूंची सरासरी गतिज ऊर्जा सारखी होते व तापमानही सारखेच होते. अशा प्रकारे आपण तापमापी व तापमानाविषयी माहिती अभ्यासली आहे. विशिष्ट उष्मा. मुलांनो, पदार्थाचा विशिष्ट उष्मा म्हणजे एकक वस्तुमानाच्या पदार्थाचे तापमान 1 अंशाने वाढवण्यासाठी लागणारी उष्णता होय. विशिष्ट उष्मा हे सी या चिन्हाने दाखवले जाते. याचे एसआय मधील एकक हे जूल पर किलोग्रॅम अंश सेल्सिअस व सीजीएस मध्ये कॅलरी पर ग्रॅम अंश सेल्सिअस हे आहे. विशिष्ट उष्मा सी व वस्तुमान एम असलेल्या वस्तूचे तापमान टीआय पासून टीएफ पर्यंत वाढवण्यासाठी क्यू ऊर्जा द्यावी लागते. वस्तूचे वस्तुमान, विशिष्ट उष्मा व तापमान वाढीवर ही ऊर्जा अवलंबून असते. ही ऊर्जा क्यू बरोबर एम गुणिले सी गुणिले टीएफ वजा टीआय या सूत्राने लिहिली जाते. वेगवेगळ्या पदार्थाचा विशिष्ट उष्मा वेगवेगळा असतो. काही पदार्थांचा विशिष्ट उष्मा पुढील तक्त्यात. कॅलरी मापी. वस्तूचे तापमान मोजण्यासाठी तापमापी वापरली जाते, तर वस्तूची उष्णता मोजण्यासाठी कॅलरी मापी वापरतात. या कॅलरी मापीच्या मदतीने एखाद्या रासायनिक किंवा भौतिक प्रक्रियेमध्ये बाहेर पडणाऱ्या किंवा शोषल्या जाणाऱ्या उष्णतेचे मापन केले जाते. आता ही आकृती पहा. या आकृतीत दाखवल्याप्रमाणे कॅलरी मापीची रचना असते. यामध्ये आत व बाहेर अशी 2 भांडी असतात. आतील भांड्यामुळे आतमध्ये असणाऱ्या वस्तूची उष्णता ही बाहेर जाऊ शकत नाही आणि बाहेरील उष्णता आत येऊ शकत नाही. म्हणजेच आतील भांडे व त्यातील वस्तू वेगळ्या ठेवल्या जातात. हे भांडे तांब्याचे असते. यामध्ये तापमान मोजण्यासाठी एक तापमापी व त्यातील द्रव ढवळण्यासाठी एक कांडी बसवलेली असते. अशा प्रकारे कॅलरी मापीची रचना दिसून येते. बरं, आता मला सांगा, ताप आल्यानंतर आई तुमच्या कपाळावर थंड पाण्याच्या पट्ट्या का ठेवते? शरीरातील तापमान कमी व्हावे म्हणून. बरोबर. आपल्या शरीरातील उष्णता लवकर बाहेर जावी म्हणून आई आपल्या कपाळावर पट्ट्या ठेवते. पाण्यामुळे उष्णता लवकर कमी होते, कारण पाण्याचा विशिष्ट उष्मा खूप जास्त असतो. बरं, मला सांगा, कॅलरी मापी तांब्याची का बनवतात? तांबे हे उष्णतेचे सुवाहक आहे. तांब्याचा विशिष्ट उष्मा कमी असतो. तांब्याची अभिक्रियाशीलता उच्च प्रकारची नसते. अगदी बरोबर. कॅलरी मापीमध्ये स्थिर तापमानाचे पाणी ठेवलेले असते. तापमान हे समान असल्यामुळे त्यामध्ये एखादी उष्ण वस्तू टाकली की ती वस्तू पाणी व आतील भांडे यामध्ये उष्णतेची देवाणघेवाण होते व त्यामुळे त्यांचे तापमान समान होते. कॅलरी मापीतील आतील भांडे व त्यातील पदार्थ हे सभोवतालच्या इतर सर्व वस्तूंपासून व वातावरणापासून औष्णिकदृष्ट्या अलिप्त ठेवलेले असल्याने उष्ण वस्तूने दिलेली एकूण उष्णता व कॅलरी मापीने धारण केलेली उष्णता ही समान असते. जर कॅलरी मापीमध्ये थंड वस्तू टाकली तर ती वस्तू पाण्यातून उष्णता ग्रहण करते व तिचे तापमान वाढते, कारण पाण्यातील व कॅलरी मापीतील उष्णता कमी होते व त्यांचे तापमान कमी होते. समजा कॅलरी मापीच्या आतल्या भांड्याचे वस्तुमान MC व तापमान TI इतके आहे व त्यामध्ये भरलेल्या पाण्याचे वस्तुमान MW आहे. पाण्याचे तापमान हे कॅलरी मापीच्या तापमानाएवढेच म्हणजे TI इतके असेल व त्यामध्ये आपण
MO वस्तुमान व TO तापमान असलेली वस्तू टाकली. TO हे TI पेक्षा जास्त असेल तर ती उष्णता पाण्याला व कॅलरी मापीला देईल व लवकरच तिन्हींचे तापमान सारखे होईल. या अंतिम तापमानालाच आपण TF असे म्हणूया. वस्तूने दिलेली एकूण उष्णता QO ही पाण्याने ग्रहण केलेली उष्णता QW व कॅलरी मापीने धारण केलेली उष्णता QC यांच्या बेरजे एवढी असेल. हेच समीकरण आपण असे लिहू शकतो. QO बरोबर QW अधिक QC. समीकरण 4. QO, QW व QC हे वस्तुमान तापमानातील बदल म्हणजेच डेल्टा T व पदार्थाचा विशिष्ट उष्मा यावर अवलंबून असते. कॅलरी मापीच्या पदार्थाचा, पाण्याचा व गरम वस्तूच्या पदार्थाचा विशिष्ट उष्मा हा क्रमशः CC, CW व CO असेल तर ते पुढील सूत्रात खालीलप्रमाणे मांडता येईल. QO बरोबर MO गुणिले डेल्टा TO गुणिले CO. डेल्टा TO बरोबर TO वजा TF. QW बरोबर MW गुणिले डेल्टा TW गुणिले CW. डेल्टा TW बरोबर TF वजा TI. QC बरोबर MC गुणिले डेल्टा TC गुणिले CC. डेल्टा TC बरोबर TF वजा TI बरोबर डेल्टा TW. म्हणून सूत्र क्रमांक 4 प्रमाणे MO गुणिले डेल्टा TO गुणिले CO बरोबर MW गुणिले डेल्टा TW गुणिले CW अधिक MC गुणिले डेल्टा TC गुणिले CC. समीकरण 5. सर्व तापमानांचे व वस्तुमानांचे आपण मापन करू शकतो. त्याचप्रमाणे पाण्याचा व कॅलरी मापीचा विशिष्ट उष्मा माहीत असेल तर वस्तूच्या पदार्थाचा विशिष्ट उष्मा हा आपण सूत्र 5 वापरून काढू शकतो. उदाहरण: समजा कॅलरी मापी, त्यात असलेले पाणी व त्यात टाकलेली तांब्याची उष्ण वस्तू यांचे वस्तुमान समान आहे. जर उष्ण वस्तूचे वस्तुमान 60 अंश सेल्सिअस व पाण्याचे तापमान 30 अंश सेल्सिअस आहे. तांब्याच्या व पाण्याचा विशिष्ट उष्मा क्रमशः 0.09 कॅलरी पर ग्रॅम अंश सेल्सिअस व 1 कॅलरी पर ग्रॅम अंश सेल्सिअस आहे, तर पाण्याचे तापमान किती असेल? उत्तर: या उदाहरणामध्ये आपल्याला दिलेले आहे MC बरोबर MW बरोबर MC बरोबर M, TI बरोबर 30 अंश सेल्सिअस, TO बरोबर 60 अंश सेल्सिअस, तर TF बरोबर किती? या ठिकाणी सूत्र 4 वापरून त्यात किमती लिहू. M गुणिले 60 वजा TF गुणिले 0.09 बरोबर M गुणिले TF वजा 30 गुणिले 1 अधिक M गुणिले TF वजा 30 गुणिले 0.09. म्हणून 60 वजा TF गुणिले 0.09 अधिक 30 गुणिले 1.09 बरोबर 1.09 अधिक 0.09 TF. म्हणून TF बरोबर 32.29 अंश सेल्सिअस. म्हणून पाण्याचे अंतिम तापमान 32.29 अंश सेल्सिअस आहे. उष्णतेचे परिणाम: कोणत्याही पदार्थाला आपण उष्णता दिली की त्याचे तापमान वाढते, तसेच प्रसरणही होते. हे होणारे प्रसरण तापमान वाढीवर अवलंबून असते. स्थायू, द्रव, वायू अशा पदार्थांना उष्णता मिळाली की ते पदार्थ प्रसरण पावतात. प्रसरण: कोणत्याही पदार्थास उष्णता दिल्यास त्याचे तापमान वाढते, तसेच त्याचे प्रसरणही होते. होणारे प्रसरण त्याच्या तापमान वाढीवर अवलंबून असते. उष्णतेमुळे स्थायू, द्रव व वायू अशा सर्व पदार्थांचे प्रसरण होते. स्थायूचे प्रसरण: एकरेषीय प्रसरण. तापमान वाढीमुळे तार किंवा सळईच्या रूपातील स्थायूच्या लांबीत होणारी वाढ म्हणजे स्थायूचे एकरेषीय प्रसरण होय. जर एका L1 लांबी असलेल्या सळईचे तापमान T1 पासून T2 पर्यंत वाढवले तर तिची लांबी ही L2 इतकी होते. सळईची लांबीतील वाढ ही सळईची मूळ लांबी व केलेल्या तापमान वाढीच्या डेल्टा T बरोबर T2 वजा T1 अनुपातात असते. म्हणजेच लांबीतील बदल पुढील प्रमाणे लिहू शकतो. लांबीतील बदल समानुपाती मूळ लांबी गुणिले तापमानातील बदल. म्हणून L2 वजा L1 समानुपाती L1 गुणिले डेल्टा T. म्हणून L2 वजा L1 बरोबर लॅम्बडा गुणिले L1 गुणिले डेल्टा T. समीकरण 6. म्हणून L2 बरोबर L1 1 अधिक लॅम्बडा डेल्टा T. समीकरण 7. या उदाहरणामध्ये लॅम्बडा हा स्थिरांक आहे व त्यास पदार्थाचा एकरेषीय प्रसरणांक असे म्हणतात. वेगवेगळ्या पदार्थांचे प्रसरणांक हे वेगवेगळे असतात. वरील सूत्रावरून आपल्या लक्षात येते की दोन पदार्थांच्या सारख्या लांबी असलेल्या सळ्यांचे तापमान समान परिणामाने वाढवले
तर ज्या पदार्थाचा प्रसरणांक जास्त आहे तो पदार्थ जास्त प्रसरण पावेल व त्या पदार्थाच्या सळईची लांबी जास्त वाढेल. तसेच पदार्थाचा प्रसरणांक हा पुढील प्रमाणे लिहिता येतो: लॅम्डा बरोबर L2 वजा L1 छेद L1 डेल्टा टी. समीकरण 8. यावरून आपल्या लक्षात येते की प्रसरणांक हा एकक लांबीच्या सळईचे तापमान एककाने वाढविल्यास तिच्या लांबीत होणारा बदल दर्शवतो. वरील सूत्रावरून असे दिसून येते की प्रसरणांकाचे एकक तापमानाच्या एककाच्या व्यस्त म्हणजेच 1/अंश इतके असते. आता हा तक्ता पहा. या तक्त्यावरून काही पदार्थांचे प्रसरणांक लक्षात येतात. सोडवलेले उदाहरण: एका अर्धा मीटर लांबीच्या स्टीलच्या सळईचे तापमान 60°C वाढविल्यास तिच्या लांबीत किती वाढ होईल? स्टीलचा एकरेषीय प्रसरणांक बरोबर 0.000013 आहे. उत्तर: या उदाहरणामध्ये सळईची मूळ लांबी बरोबर 0.5 m तर तापमानातील वाढ बरोबर 60°C इतकी आहे आणि लांबीतील वाढ बरोबर डेल्टा L बरोबर किती? तर या ठिकाणी आपण सूत्र 6चा वापर करू. डेल्टा L बरोबर लॅम्डा गुणिले L1 गुणिले डेल्टा टी बरोबर 0.00013 गुणिले 0.5 गुणिले 60 बरोबर 0.00039 m. म्हणून लांबीतील वाढ बरोबर 0.039 सेंटीमीटर इतकी आहे. प्रतलीय प्रसरण. मुलांनो, स्थायूच्या एकरेषीय प्रसरणाप्रमाणे स्थायूच्या पत्र्याचे जर तापमान वाढविले तर त्या पत्र्याचे क्षेत्रफळ वाढते. याला स्थायूचे प्रतलीय प्रसरण असे म्हणतात. ते खालील सूत्राने दिले जाते: A2 बरोबर A1 1 अधिक सिग्मा डेल्टा टी. या ठिकाणी डेल्टा टी हा तापमानातील बदल आहे व A1 व A2 ही पत्र्याची आरंभी व शेवटची क्षेत्रफळे आहेत. या उदाहरणामध्ये सिग्मा हा पदार्थाचा द्विघाती किंवा प्रतलीय प्रसरणांक आहे. स्थायूचे घनीय प्रसरण. पत्र्यासारखेच जर स्थायूच्या त्रिमितीय तुकड्याला उष्णता दिली की त्याचे सर्वच बाजूने प्रसरण होते व त्याचे आकारमान वाढते. यालाच स्थायूचे घनीय प्रसरण असे म्हणतात. V2 बरोबर V1 गुणिले 1 अधिक बीटा डेल्टा टी. समीकरण 10. ते आपण याप्रमाणे सूत्रात लिहू शकतो. या ठिकाणी डेल्टा टी हा तापमानातील बदल आहे व V2 व V1 ही स्थायूची आरंभीची व अंतिम आकारमाने आहेत. बीटा हा पदार्थाचा घनीय प्रसरणांक आहे. अशा प्रकारे हे स्थायूचे घनीय प्रसरण घडून येते. माहीत आहे का तुम्हाला? हे चित्र पहा. असे रेल्वे रुळाचे चित्र तुम्ही प्रत्यक्षातही पाहिले असेल. हे रूळ एक सलग लांब नसतात. ठराविक अंतराने त्यामध्ये थोडीशी फट ठेवलेली असते, कारण तापमानात होणाऱ्या बदलामुळे त्याची लांबी कमी किंवा जास्त होत असते. जर फट ठेवली नाही तर उष्णतेच्या प्रसरणामुळे रूळ वाकडे होऊ शकतात आणि अपघात होण्याची भीती असते. रेल्वे रुळांप्रमाणेच प्रसरणामुळे पुलांची लांबी देखील उन्हाळ्यात वाढू शकते. डेन्मार्कमधील 18 किलोमीटर लांबीचा द ग्रेट बेल्ट ब्रिज या पुलाची लांबी उन्हाळ्यात प्रसरणामुळे 4.7 मीटरने वाढते. म्हणून पुलाचे बांधकाम करताना त्याच्या रचनेत प्रसरण सामावले जाईल अशी व्यवस्था केलेली असते. द्रवाचे प्रसरण. द्रवाला ठराविक असा निश्चित आकार नसतो. द्रवाला ज्या भांड्यात टाकू तसा तो आकार धारण करत असतो. द्रवाला आकार नाही, मात्र आकारमान असते. त्यामुळे द्रवाचा घनीय प्रसरणांक आपण या सूत्रावरून काढू शकतो. V2 बरोबर V1 1 अधिक बीटा डेल्टा टी. समीकरण 11. या ठिकाणी सूत्रामध्ये तापमानातील बदल डेल्टा टी हा तापमानामध्ये होणारा बदल आहे. तर V2 व V1 हे द्रवाचे अंतिम व आरंभीचे आकारमान असून बीटा हा द्रवाचा प्रसरणांक आहे. बरं, आता मला सांगा की द्रवाच्या प्रसरणाचा दैनंदिन जीवनात काय उपयोग आहे? ताप मोजण्यासाठी तापमापीचा उपयोग होतो. बरोबर. उष्णतेचा पाण्यावर व इतर द्रव पदार्थांवर होणारा परिणाम हा भिन्न स्वरूपात असतो. यालाच पाण्याचे असंगत आचरण असे म्हणतात. वायूचे प्रसरण. वायूला निश्चित असा आकार व आकारमानही नसते. मात्र वायू हा एका ठराविक बाटलीत बंदिस्त करून ठेवला तर त्याचे आकारमान वाढत नाही. मात्र त्या वायूचा दाब वाढतो. आता ही आकृती पहा. या आकृतीत दाखविल्याप्रमाणे वायूचे आकारमान वाढत नाही, मात्र दाब वाढताना दिसत आहे.
आता मी तुम्हाला या आकृतीवरून काही प्रश्न विचारते, त्याची तुम्ही उत्तरे द्या. घनता बरोबर वस्तुमान छेद आकारमान या सूत्रानुसार आपण जर बाटलीतील वायूचे तापमान वाढवले तर घनतेवर काय परिणाम होईल? घनतेमध्ये कोणताही बदल होत नाही. बरोबर. वायूचे वस्तुमान व आकारमान यात बदल होत नाही, म्हणून घनतेतही बदल होत नाही. बरं, आता सांगा, बाटली बंदिस्त नसेल व त्यात एक सरकणारा दट्ट्या बसवला तर वायूच्या घनतेवर त्याचा काय परिणाम होईल? वायूचे वस्तुमान तेच राहते व वायूच्या आकारमानात वाढ झाल्यामुळे वायूची घनता कमी होते. अगदी बरोबर. बाटली बंदिस्त नसेल व त्यात सरकणारा दट्ट्या बसवला तर वायूच्या आकारमानात वाढ होते व वायूची घनता कमी होते. त्यामुळेच दाब स्थिर ठेवून वायूचे प्रसरण मोजले जाते व अशा प्रसरणांकास स्थिर दाब प्रसरणांक असे म्हणतात व तो पुढील सूत्रामध्ये दिला जातो. V2 बरोबर V1 गुणिले 1 अधिक बीटा डेल्टा टी. समीकरण 12. या ठिकाणी डेल्टा टी हा तापमानातील बदल आहे व V2 व V1 ही वायूची समान दाबावरील अंतिम व आरंभीची आकारमाने आहेत. बीटा हा वायूचा स्थिर दाब प्रसरणांक आहे. अशा प्रकारे आपण या पाठामध्ये उष्णतेचे स्रोत, तापमान यांची माहिती अभ्यासली. तसेच उष्णतेचे मापन कसे करावे व कोणत्या उपकरणाने करावे हे अभ्यासले आहे. त्याचप्रमाणे स्थायू, द्रव व वायूंचे प्रसरण याविषयीही माहिती अभ्यासली आहे.